हर हर महादेव मंडळी, देवभूमी उत्तराखंडमध्ये तुमचं स्वागत असा. आपण आता इलाव हरिद्वारला. तर या ठिकाणी आपण आता रूम चेक इन करणार आहोत. आपण ऑनलाईन yatraram.com वरून बुक केलेली असा. तर रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आपली रूम आहे. साधारण या रूमचे चार्ज आपल्या पर पर्सन 800 ते 900 रुपये पडलेले असतात. आणि ए सी रूम असा. इकडे ऊन भयंकर असतं, त्याच्यामुळे ए सी रूम शक्यतो आपण बुक करतो. तर आता आपण जस्ट आता हरिद्वार स्टेशनच्या बाहेर इलो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कोकण ते हरिद्वार प्रवास केलेलो होतो. त्याची डिटेल सर्व माहितीसाठी ती व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण हॉटेल बुकिंग, त्याच्यानंतर गंगा आरती, तीर्थस्नान याची सर्वांची माहिती घेतलो. तर या ठिकाणी असा हरिद्वार रेल्वे स्टेशन आणि उत्तर रेल्वे हरिद्वार यो इकडे गेट असा. तर तिथून आपल्या बाहेर पडायचा असा आणि तिकडूनच हे सर्व जे हॉटेल्स वगैरे असतात ते सुरू होतात. आपलं हॉटेल देखील इकडे जवळच असा, जास्त काय लांब नाही. जर तुम्ही गंगा घाटाच्या जवळपास रूम घेतलास तर ते देखील तुमका स्वस्त पडतात. आणि इकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत, म्हणजे धर्मशाळा, डॉर्मिटरी, त्यानंतर एकदम चांगली हॉटेल देखील. तर तुमच्या बजेटनुसार तुम्ही ती सिलेक्ट करू शकतास. आपण आता yatraram.com वरून बुक केलेला होता हॉटेल परिहार काहीतरी असं. हो, तर या ठिकाणी राहुला रेल्वे स्टेशन आणि थायना वॉकिंग डिस्टन्सवरच इकडे आपण या हॉटेल बुक केलेला असा. हॉटेल परदेशी, पण इकडे हॉटेल कैलास लिहिलेलं असा. काय भानकडं कळणार नाही, तर तिकडे जाऊन चौकशी करूया. चला. होय, भेटला. तर मगाच आता रेस्टॉरंट होता त्या ठिकाणी, हॉटेल परदेशी. तर रूम वगैरे त्यांचे इकडे असतात या ठिकाणी. तर मॅपवरनं आपण चेक करून येलो. तर चला इकडे आता चेक इन करूया. तर आपण ही रूम बुक केलेली होती. S5 आपल्याक मिळालेली असा रूम. आणि इकडे 2 पर्सनसाठी असा. त्याच्यानंतर मस्त बेडरूम वगैरे, बेड वगैरे एकदम भारी असा. त्याच्यानंतर टॉवेल वगैरे पण आपल्याक दिल्याने असत. फॅन असा. आणि आपण या ठिकाणी AC रूम बुक केलेली होती. ओके, तर आपण AC रूम बुक केलेली होती. तर या ठिकाणी AC असा. बाकी कर्टन्स वगैरे चांगले असतात. चार्जिंग पॉईंट वगैरे असा. त्याच्यानंतर इकडे सामान ठेवसाठी टेबल वगैरे पण असा. TV असा, पण त्याचे काय आपल्याला उपयोग नाही. आणि या ठिकाणी असा वॉशरूम पण एकंदर चांगलं दिसता. गिझर पण असा. तर आता बघूया, मस्तपैकी आपण फ्रेश होतो आणि आपल्या गंगा आरतीसाठी आणि तीर्थस्नानासाठी निघायचा. पहिल्यांदा ती जोग जाऊया. मस्तपैकी फ्रेश झालं आणि आता ह्याच हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये येलो. इकडे आता जेवचा आपल्याक थोडा आराम करूचा आणि मग नंतर तीर्थस्नानासाठी आणि गंगा आरतीसाठी जाऊचा. ही रूम आपल्याक AC रूम साधारण 2200 रुपयाक पडली 2 जणांसाठी, म्हणजे पर पर्सन 1100 रुपये. आणि बाकी तर आपल्याक ऑटोचं वगैरे काही खर्च नाही, कारण स्टेशनपासून जवळच असा. 450-500 मीटर एकदम वॉकिंग डिस्टन्सवर, त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही. इकडून आता आपण जेवण थोडं आराम करून गंगा आरतीक जातलो. तर तिकडे आता बघूया आपल्याला ऑटोचे चार्जेस किती पडतात, तिकडे काय खर्च होता आणि अजून कोणकोणती गोष्टी आपण करणार असं. आता आपण या ठिकाणी जो केलो, तर आपण तंदूर रोटी मिक्स व्हेज सांगितलेला असा. इकडे अमित दादाने दाल खिचडी, इकडे पराठा आणि सर्व आणि खिचडी. पराठा येलो नाही अजून, ऑर्डर येता. बघूया. जेवण तर चांगलं असा. कॉस्टिंग वगैरे बघा किती होतं. तर पर पर्सन साधारण 200-250 रुपयापर्यंत होताला. जर तुम्ही थाळी वगैरे मागवला तर ते तुमका देखील 150 ते 200 रुपयापर्यंतच पडतली. संध्याकाळचे 5 वाजल्यात आणि आपण आता चाललो आहो हरकी पौडी घाटाजवळ. चाय येऊन पिऊया ना ताई सर. तर इकडून आता आपण तीर्थस्नान करणार असं. आणि मग तिकडून गंगा आरती करताना, गंगा आरती 7 वाजता चालू होताला. आणि मग तिकडून आपलं प्लॅन असला की थोडासा मार्केट फिरूचा असा. तर चला पहिल्यांदा आधी ऑटो पकडूया. आपण पुन्हा आता मेन रोडकडे येलो ना, इकडून नाही जात, इकडून जातात फिरांग. तर आपण पुन्हा आता रेल्वे स्टेशनच्या तिकडे येलो आणि हे सगळे टमटम असतात. तर बघूया काय हो. तर इकडून जर टमटम बघूया, 4 जण तर आरामात बसतली, बॅटरीवरच्या रिक्षा. आणि मग तिथून आपण घाटाकडे जाऊया. तर आपण आता इकडून टमटम पकडली आणि पर पर्सन 20 रुपये चार्ज असा. चौघांचे आमचे 80 रुपये. साधारण 5 ते 6 मिनिटात पोचू हरकी पौडीच्या घाटाजवळ.
तिकडून येताना जरा प्रॉब्लेम होता येताना, कारण एकदम क्राऊड असतं. गंगा आरती करून जे निघणारी लोक असतात त्याच्यामुळे येताना जास्त चार्जेस लागतले. जाताना काय एकदम पर पर्सन सीट घेऊन जातात शेअरिंगमध्ये. आपण आता इलाऊ गंगा घाटाकडे, हरकी पौडी. तर इकडे सर्व हे छोटे छोटे घाट असतात ज्या ठिकाणी सर्व भाविक तीर्थस्नान करतात. मुख्य घाट हरकी पौडी आहे तो एकदम पुढे असा, पण तो खूप लांब आणि तिकडे क्राऊड एकदम खूप असतात. त्याच्यामुळे आपण इकडचे हे साईडचे घाट असतात त्या घाटावरच काय गर्दी कमी असतात तिकडे आपण तीर्थस्नान करतो आणि मग गंगा आरतीक जातो. असे 1 2 3 4 ब्रिज असतात. त्या ब्रिजवरून तुम्ही पलीकडे पण जाऊ शकता. त्या ठिकाणी पण सर्व मंदिरं वगैरे असतात आणि तिकडे देखील सर्व भाविक असतात ते तीर्थस्नान करतात. तुम्ही गंगाजल वगैरे देखील घेऊ शकता. खूप सुंदर असो अनुभव असता या ठिकाणी तीर्थस्नान करूचो. तर जे कुंभमेळे भरतात दर 4 वर्षांनी, तर त्यापैकी ही एक देखील पवित्र जागा असा. या ठिकाणी इकडे चेंजिंग रूम वगैरे देखील असतात. तर तिकडे देखील तुम्ही कपडे वगैरे चेंज करूसाठी जाऊ शकतात जेव्हा आपण या ठिकाणी तीर्थस्नान वगैरे करतो. त्याच्यानंतर हरकी पौडीचं हे स्थान एकदम खूप पवित्र असा. जे प्रमुख 4 महाकुंभमेळे भरतात 4 वर्षांनी, तर त्यामध्ये ही एक जागा असा हरकी पौडी. त्याच्यानंतर प्रयागराज, आपल्या महाराष्ट्रातला त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन, तर या 4 ठिकाणी आपले कुंभमेळे भरतात. आता यावर्षी जो येणार कुंभमेळा असा तर तो नाशिकमध्ये असा त्र्यंबकेश्वरला. याच्या आधी जो झालो तर तो प्रयागराजला होतो. तर खूप भारी असं एकदम या तीर्थस्नान असतं. त्यामुळे आम्ही दरवर्षी येतो. त्यावेळी तीर्थस्नान करूनच इथून पुढचं आमचा जो 4 धाम यात्रेचा प्रवास आहे तो आम्ही करतो. हरिद्वार हे असा एक ठिकाण असा की या ठिकाणी तीर्थस्नानासाठी जगभरातून, म्हणजे अगदी भारत देशातूनच नाही तर जगभरातून या ठिकाणी भाविक येत असतात. खूप भारी. आणि इकडून आंघोळ केलं म्हणजे तीर्थस्नान केल्यानंतर तो अनुभव एक वेगळाच असता. तर आता आपण थोड्या थोड्या तीर्थस्नान करणार आहोत. आणि प्रमुख जे उत्तराखंडमधले 4 धाम यात्रा असतात तर ती हरकी पौडीवर तीर्थस्नान करूनच मग पुढे चालू होता. जवळपास 90 ते 95% भाविक इकडे तीर्थस्नान करून मग आपली यात्रा सुरू करतात. काही जण असतात ते डायरेक्ट फ्लाईटने वगैरे येतात, ते पुढे जातात. पण आपण पण रेग्युलर जसे प्रथा चालत दिलेली आहे ती फॉलो करतो. हो, हे कसे उडी मारतात ते बघ काय. अरे कसे उडी मारतात ते मजा करूसाठी इलेत की तीर्थस्नान करूसाठी इलेत काय कळत नाही. तर इकडे सगळे भाविक तीर्थस्नान करतात. ह्या खूप डेंजरस आहे, रिस्की काम आहे. हे आहे ना उडी मारतात ते बघ. तरी पाण्याचा फोर्स पण एकदम खूप असा, त्यामुळे तुम्ही पण तीर्थस्नान करू गेलास तर इकडे जवळपासच तीर्थस्नान करा. या ठिकाणी एकदम उतरा नको बाहेर. हो चला तिकडे जाऊया. चला आपण यावर्षी मुख्य हरकी पौडी घाटावर तीर्थस्नान करणार असो. मुख्य हरकी पौडी घाटाजवळ आपण आता गेलो. तर या ठिकाणी आपण तीर्थस्नान करणार असो आणि इकडेच गंगा आरती देखील असतील. या तर चला या ठिकाणी आता आपण जागा बघूया आणि मस्तपैकी तीर्थस्नान करूया. इकडे चेंजिंग रूम वगैरे देखील ते देखील आपल्याला बघू हवं. तर असं तिकडे लेडीजसाठी चेंजिंग रूम. तर इकडे पुढे गंगा आरती होता त्या ठिकाणी देखील आपले जाऊचं असं. चला. जीवन सफल झाला, पापमुक्त झाला. पुढच्या पापांसाठी शुभेच्छा. चला तीर्थस्नान आपलं आटपलेलं असा मस्तपैकी तीर्थस्नान झाला तिघांचं पण. त्यानंतर आता आपण आरतीक जाऊया. तर थोडंसं चेंज करून घेतो. इकडे साईटिक पण चेंजिंग रूम वगैरे असतात लेडीजसाठी वगैरे असतात, जेंट्ससाठी. त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. चला तर आपल्या ग्रुपमध्ये तिघांचा तीर्थस्नान झालेला असा. अमित दादा ओके चला. या ठिकाणी इकडे मुख्य गंगा मातेची मंदिरं असतात आणि जी या ठिकाणी अशी त्रिकोणी सर्व हे दिसतात देवळा. त्या ठिकाणी तीर्थस्नान, त्या ठिकाणी गंगा आरती होता आणि सगळी गंगा आरतीचा अनुभव घेण्यासाठी सर्व भाविक आतापासूनच जागा अडवूक लागले आहेत. तीर्थस्नानासाठी आणि गंगा आरतीसाठी गर्दी बघा किती आहे. आणि वर्षाची 12 महिने गर्दी अशीच असते. ऊन असू दे, थंडी असू दे की पावसाळा असू दे,
अगदी या ठिकाणी पाण्याचं स्तर वाढलो तरी देखील इकडे जे पायरे घाट असतात बनवलेले, त्या ठिकाणी जे भाविक असतात ते तीर्थस्नान आणि गंगा आरती वगैरे करतात. वर्षाचे 365 दिवस या ठिकाणी गंगा आरती आणि तीर्थस्नान या सुरू असतात आणि भयंकर अशी गर्दी असते, एकदम जत्रा भरल्यासारखी वाटतात आणि नेहमीचा असतं, नेहमीचीच जत्रा असते या ठिकाणी. रात्रीचे 10 वाजलेत आणि आपण आता जस्ट रूमवर इलो. गंगा आरती झाली, त्याच्यानंतर जेवण वगैरे आपण केला आणि मार्केट फिरत होतो, पण काय आपली काय खरेदी काय करूची नव्हती. तर आपण थोडासा आपला उद्याचा जो प्लॅनिंग होता, म्हणजे केदारनाथ ट्रेकचा वगैरे जे सामान बॅग वगैरे असतं ते आपण सेपरेट वगैरे करून ठेवलं. तर आजच्या दिवसाचा खर्च, आजच्या दिवसाचं रूम आपलं 2200 रुपये होतं. पर पर्सन 1100 रुपये आपल्या फेअर पडलो. AC रूम होतो. त्यानंतर 2 टाईमच्या जेवणाचे आपले 200-400 रुपये झाले आणि बाकी इतर पाणी वगैरे आणि स्नॅक्स व चहा वगैरे तो एक खर्च 100 रुपये मिळून 500 रुपये आपले फक्त जेवण नाश्त्यासाठी गेले. आणि हरिद्वारला हर की पौडी या ठिकाणी तीर्थ स्नान, त्याच्यानंतर गंगा आरती वगैरे अटेंड करू की 100 ते 120 रुपये ऑटोचा खर्च झालो. बाकी तसं मेजर काय या ठिकाणी खर्च नाही. जर तुम्ही धर्मशाळामध्ये राहुलास किंवा डॉर्मेटरीमध्ये राहुलास तर तुमचा राहण्याचा जो खर्च असा तर तो कमी होऊ शकता. बाकी जेवणाचा खर्च पण तुमच्यावर डिपेंड आहे. चांगला व्यवस्थित हॉटेल असेल तर पर पर्सन 200 रुपये खर्च येतात. नॉर्मल या ठिकाणी जे म्हणजे आपण बोलतो रोडच्या बाजूक जे गाडी वगैरे लावतो त्यांच्याकडे गावलं तर एक 50-100 रुपयात होतं. पण शेवटी क्वालिटी मॅटर करतं आणि बाहेर येऊन शक्यतो तर थोडासा चांगलाच खाऊ खावा, कारण हेल्दी फूड त्याच्यात आपल्या ज्या जेवणाची सवय असा तर मॅचअप व्हावं म्हणून आपण शक्यतो दाल राईसच आणि रोटी हे आपलं नॉर्मल जेवणच जेवतो. तर असो ओव्हरऑल आपलो आजचो दिवस गेलो मस्तपैकी. तर उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपलो हरिद्वार ते सोनप्रयाग बस प्रवासाचा व्हिडिओ येणार आहे. त्याचे देखील आपण संपूर्ण खर्च, आपला प्रवासाचा अनुभव, ते सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार. तर पुढची व्हिडिओ देखील नक्की बघा.